जालन्यामध्ये असं एक मंदिर आहे जे फक्त 25 रुपयामध्ये तयार झालेले आहे आणि गेल्या 250 पेक्षा जास्त वर्षापासून तिथे केलेले नवस सफल होतात. फक्त पाहिजे ती श्रद्धा आणि स्वामीवर असलेला विश्वास. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील एके जालनाकर वैभव आणि हा आहे आपला हिडन प्लेसेस ऑफ जालना सिरीजचा 7वा मिनी ब्लॉग. गेल्या 4 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन कॅन्सल होत होता. त्यामागचं कारण तर माहिती नव्हतं, पण आज एका कमेंटमुळे श्री आनंदी स्वामीच्या मठात परत एकदा जाण्याची इच्छा झाली. जालन्यामध्ये खूप प्राचीन मंदिर आहे, पण हा मठ सुमारे 250 ते 300 वर्ष जुना आहे आणि या मठाची खासियत म्हणजे पूर्ण लाकडी बांधकाम, ते 3 ताळी. सुमारे 300 वर्ष अगोदर ग्वालियर देशाचे राजा महाजी शिंदे यांनी 6 महिने एका किल्ल्याला वेढा घातला होता, पण त्यांना यश काही मिळाले नाही. एक दिवस दक्षिणेतील एक ब्राह्मण, ज्याला आनंदी स्वामीचा दर्शन व अनुभवाचा लाभ झाला होता, तो त्या ठिकाणी पोहोचला आणि राजाला स्वामीच्या अनुभवाबद्दल सांगितलं. राजाने वेळ न वाया घालवता आनंदी नामाचा गजर करत युद्ध केला आणि विजय देखील मिळवला. या विजयामुळे राजाने त्या काळातील मठासाठी 25 रुपये दिले आणि 3 तळी सागवान लाकडाचा मठ उभारला. मी या मठात नेहमी दर्शनासाठी जातो, पण या मागचा इतिहास मला काही माहिती नव्हता आणि जालन्यातील भरपूर लोकांना या ठिकाण अजून माहिती देखील नाही. आषाढी एकादशीला पंढरपूरला नाही गेले तरी चालतं, पण या ठिकाणी नक्की जायला पाहिजे, कारण स्वामींनी साक्षात 7 वेगवेगळ्या रूपात भक्तांना दर्शन दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचं दर्शन तुम्हाला इथे घडेल. या 2 भावांमुळे आणि स्वामींच्या इच्छेमुळे इथे येण्याचा योग आला आणि भरपूर गोष्टी माहिती झाल्या. स्वामींच्या लीला आणि तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जालन्यातील असे जागृत देवस्थान आपल्या लोकांच्या डोळ्यासमोर आणायचे. माझ्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी फॉलो नक्की करा.